नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने गुजरातमधील 2000 टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीची अधिसूचना काढली। त्यानुसार गुजरातच्या फलोत्पादन आयुक्तांनी निर्यात कारवाईची वास्तू आणि प्रमाण हे प्रमाणित केल्यानंतरच पांढऱ्या कांद्याची निर्यात होणार आहे। मात्र यामध्ये महाराष्ट्रात विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होत असतानाही येथून कांदा निर्यात करता येणार नाही। त्यामुळे गुजरातच्या कांदा उत्पादकांना न्याय तर महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांवर अन्याय अशी टीका होऊ लागली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यात प्रामुख्याने नाशिक, नगर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धुळे, धाराशिव व सातारा या प्रमुख जिल्ह्यांसह राज्यातील एकूण 22 जिल्ह्यातून कमी अधिक प्रमाणावर लाल, गुलाबी व पांढऱ्या कांद्याची आवक होते। मात्र ग्राहक हिताचा वारंवार विचार केंद्र सरकारने कांदा उत्पादकावर अन्याय केला तर गुजरातमधील शेतकरी व कंपन्यांचे भले केले जात असल्याचा संतापाचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या इथे सध्या कांद्याला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला जर ही छोटीशी बातमी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बाजारभाव बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।